तसं तर हा पदार्थ आमच्या घरी ना खूप कमी बनतो, कारण एवढा काही आवडीनं कोणी खात नाही आणि मलाही फारसं आवडत नाही. मग आज चला म्हटलं विहानची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे गेले 2-3 दिवसापासून. मग आज म्हटलं चला त्याच्यासाठी थोडंसं बनवून बघू खातो काय म्हणून. सो त्याच्यासाठीच मग मी ह्या शेवया बनवायसाठी घेतल्या. पण इतकी मेहनत करून बनवली, पण त्याच्यातला एकही चमच जो आहे तो विहाननं खाल्ला नाही. मे बी त्याला गरमीमुळे थोडासा जे आहे ते जेवण जात नाही आहे. आणि मग सकाळपासून पण इतकं शांत होतं ना, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तो संध्याकाळपर्यंत इतकी मस्ती करतो ना, की मला खूप तो रोज दमवतो. पण आज उठल्यापासूनच इतकं शांत होतं ना, की अगदी शांत. आणि मुलं इतकी शांत जरी घरी असतील ना, तर आपल्यालाच घर अगदी खायला उठतं. त्याच्यानंतर जे आहे ते इथं शेवया सगळ्या मी बनवून वगैरे घेतल्या आणि त्याचं ना अगदी डोकावून बघणं चालू होतं, की मी काय बनवते त्याच्यासाठी म्हणून. आणि मग जे आहे तो किचनमध्येच आज बसला होता. मी पण म्हटलं चला त्याच्यासोबत नाही काय थोडासा टाईम वगैरे स्पेंड करता येतो म्हणून. आणि आजची रोजची जी कामं असतात ना, ती सगळी थोडीशी बाजूलाच ठेवली होती. आणि पूर्ण जो दिवस आहे ना, तो फक्त विहानसोबत जो आहे तो स्पेंड केला होता, कारण त्याला थोडंसं नाही काय बरं वाटत नव्हतं म्हणून. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यासोबत थोडंसं फ्लॅश कार्ड वगैरे खेळत बसली होती मी. आणि मुलांसोबत ना खरंच असा थोडा जरी वेळ टाईम स्पेंड केला ना, की त्यांना खूप छान वाटतं. आणि किती जरी त्यांना बरं वाटत नसेल ना, तर आपण त्यांच्यासोबत जो टाईम स्पेंड केला असतो त्यामुळे थोडं काय होईना त्यांना छान असं वाटतं. त्याच्यानंतर मी काही कपड्यांच्या घड्या वगैरे होत्या, सो त्या वगैरे घालून घेतल्या. आणि संध्याकाळी झाली की आम्हाला घरामध्ये ना थोडंसं राहावंसंच वाटत नाही. त्यानंतर जे आहे ते मी मस्त माझं आवरलं, विहानचं आवरलं आणि आम्ही दोघे जे आहेत ते थोडंसं बाहेर गेलो होतो. असं होतं आजचा दिवस. बाय.